मी तुम्हाला माझ्या कालच्याच व्लॉगमध्ये सांगितली होती की आम्ही जाणार आहोत लग्नाला, तर आता आम्ही चाललो आहोत गोंदिया माझ्या भावाच्या लग्नासाठी. मी विचार केली होती की आम्हाला सीट नाही भेटेल, पण इथे तर खूप जास्त सीट खाली होते यार. तर खूप जास्त टाइमपास केल्यानंतर इथे आमची ट्रेन झाली होती चालू, आणि चंद्रपूरच्या थोडा बाहेर गेल्यानंतर वेदर बिलकुल चेंज झाला होता. ट्रेनमध्ये बसल्यानंतर ना यार, मी काही माझ्या तोंडाला स्कार्फ बांधली नव्हती आणि त्याचमुळे माझे केस आणि माझा चेहरा दोन्ही खूप जास्त खराब झाले होते. तर माझा चेहरा खराब केल्यानंतर ॲट द एंड मी बांधली होती स्कार्फ, आणि ट्रेनमध्ये यार खूप जास्त टाइम भेटला होता आम्हाला, म्हणून मी मेहंदीसुद्धा काढली होती ट्रेनमध्ये. मी ट्रेनमध्ये मेहंदी या रिझनमुळे काढली, कारण ज्या एक्सप्रेसने आम्ही गोंदिया जात होतो ना, ती एक तास स्टेशनवर थांबत होती. म्हणूनच ज्या ट्रेनला 4 तासात गोंदिया पोचायला पाहिजे होतं ना, तिने आज 7 तास लावले गोंदिया पोचायला. तर गोंदिया स्टेशनवर पोचल्यानंतर आम्ही तिथून केलो होतो रिक्षा बस स्टॉपवर जायसाठी, आणि बस स्टॉपवर गेल्यानंतर आम्ही केलं होते तिथून ऑटो गोरेगावला जायसाठी. आणि ऑटोमध्ये बसायला एवढी जास्त जागा होती की माझा एक पाय तो ऑटोच्या बाहेरच होता. घरी पोहोचल्याबरोबर ना आम्ही पटकन रेडी झालो होतो, कारण की आम्हाला जायचं होतं हल्दीच्या प्रोग्राम मध्ये. तर आजसाठी एवढंच. उद्या भेटूया. बाय.